बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत असं बच्चू कडूंनी म्हटलंय। जगात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात असंही बच्चू कडूंनी म्हटलं। आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ। बच्चू कडूंना अचलपूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला। शिंदेंच्या बंडखोरीमुळे भाजप गेल्या वेळी सत्तेत आलं असं बच्चू कडूंनी म्हटलं। भाजप बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही असा सवाल बच्चू कडू यांनी केलेला आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का नाही म्हणत असा सवालही बच्चू कडूंनी केलेला आहे। भाऊ काय सांगणार, सलग 4 टर्म तुम्ही अचलपूरचा गड लागलेला आहे, असं काय झालं की बच्चू कडूंना पराभवाचा सामना करावा लागला? खरं तर जाती आणि धर्माचं फॅक्टर फार महत्त्वाचं ठरलं। दुसरं थोडा फरक आहे किंचित लाडकी बहिणीचा। राजकारण जिंकलं आणि सेवा हरली अशा प्रकारचं पुऱ्या मतदारसंघात चित्र होतं। 4-5 गाव आणि परतवाडा अचलपूर शहरामध्ये लोक असं म्हणतात आम्ही तुम्हाला मतं मारले पण ते दिसत का नाही। पारदर्शकता शून्य आहे ईव्हीएम मध्ये। माझं मत मारल्यानंतर ते चिठ्ठीवर दिसलं तरी ते प्रत्यक्षात आम्हाला किती भेटलं याची गणना नेमकी होत नाही। आणि मग बॅलेटवर पुरा जगातले सगळे देश जर बॅलेटवर मतदान घेते तर मग भाजपवाल्यांनी असं म्हणाले काय हरकत आहे का आम्ही सुद्धा बॅलेटवर घेऊ। भाऊ काय तुमची भूमिका असणार आहे ईव्हीएम विरोधात आगामी काळामध्ये, काय सांग? खरं तर आज आम्ही बैठक बोलावली आहे मतदारसंघातली आणि त्यामध्ये सगळे सेंटर वाईज 5 ते 6 दिवसात पूर्ण आमच्याकडे आकडेवारी येईल। तिथली काही ठिकाणी आम्ही प्रयोग पण करेल की ज्या भागात आपल्याला मतदान कमी भेटलं तिथं प्रत्यक्षात आपल्याला किती मतदान असू शकतं देऊ शकतं तसे प्रयोग करू आणि मग समोर जाऊ। भाऊ सध्या मुख्यमंत्री पदावरनं जो आहे तो वाद सुरू आहे महायुतीमधनं। एकनाथ शिंदेचे समर्थक आमदार म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, परंतु भाजपचे नेते जे आहेत ते रावसाहेब दानवे असे म्हणतात की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाबद्दल कुठलाही शब्द दिला नव्हता। सध्या सरकार स्थापन व्हायचं आहे, मुख्यमंत्री देखील निवडायचे। भाजप सत्तेत जर मागच्या वेळेस आलं तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडखोरीमुळं त्यांनी बंडच केला नसता तर भाजप सत्तेत आलं नसतं। सत्तेत आलं नसतं तर आज हा प्रोजेक्ट त्यांचा सक्सेस झाला नसता। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।